श्री राधा राधा गोविंद देव जी की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जयो राधा गोविंद श्री राधे। जयो जगन्नाथ जयो बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथ गामी नयन पथ गामी भवतु मे। जयो गौरानिताय जयो गौरानिताय जयो गौरानिताय जयो प्रभुपाद प्रभुपाद। जयो गुरुदेव गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधा कान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीच माताजीच आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर मागच्या वेळेला आपण पाहत होतो की कशा प्रकारे हा संवाद सुरू आहे बैलाच्या रूपामध्ये धर्म आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी देवी यांच्यामध्ये, आणि कशा प्रकारे खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत ह्या धर्म यांच्याकडून पृथ्वी देवीला की हे माते तुझ्या दुःखाचं कारण काय, आणि खूप सारे पर्याय धर्म हे सांगतात की कशा प्रकारे कलियुगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे अधपतन होतं लोकांचं, आणि त्या अधपतनातून वेगवेगळ्या प्रकारचे पापकृत्य केले जातात, त्या कारणामुळे तू दुःखी आहेस। आणि शेवटी धर्मराज विचारतात की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृष्ण जे की तुझ्या सरफेस म्हणजे धरतीवर वास करत होते, आणि ज्यांच्या प्रती धर्माच्या सर्व तत्वांनी आश्रय घेतलेला असतो, अशा कृष्णांनी या पृथ्वीवरच्या लीला संपवल्यामुळे
संपुष्टात आणल्यामुळे तू दुःखी आहेस का? आणि त्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे पृथ्वी या गायीच्या रूपामध्ये धर्मराजांच्या या प्रश्नांना उत्तर देत आहे. आणि ती म्हणते की कशा प्रकारे हे धर्मराज, तुम्ही जे मला प्रश्न विचारले त्याचे उत्तर मी आपल्याला निश्चित देईल, परंतु ह्या भगवंतांच्या जाण्यामुळे आणि कलियुगाच्या येण्यामुळे की तुमच्या पण तत्वांचा, धर्माचे जे चार स्तंभ आहेत त्यांचाही कशा प्रकारे एक एक करून ऱ्हास होत आहे. आणि ते पृथ्वी देवी म्हणत आहे की एकेकाळी तुम्हालाही चार पाय होते. चार पाय याचा अर्थ धर्माचे चार स्तंभ. आणि ते धर्माचे चार स्तंभ कोणते आपण पुढच्या येणाऱ्या आजच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. आणि भगवत कृपेने तुम्ही जगास सुखवृद्धी करत होतात, की या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी खूप महत्वाचं वाक्य लिहितात. शेवटचं वाक्य श्लोक क्रमांक 25च्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात की वैयक्तिक आणि सामुदायिक जीवनात धर्मतत्वांचे किती पालन केले जाते त्यावर जगातील सुख शांती अवलंबून आहे. कोणत्याही प्रकारच्या विषम स्थितीत देखील धर्मतत्वांना पालन करणे यातच वास्तविक शौर्य आहे. हे वाक्य खूप खूप छान आहे आपल्या जीवनामध्ये पण आचरणात आणण्यासाठी. आणि आपण एका संस्कृत वाक्याचा उल्लेख केलेला मागच्या वेळेला, धर्मो रक्षति रक्षितः, की कठीण काळामध्ये जो व्यक्ती धर्माच्या तत्वांशी एकनिष्ठ राहील, धर्माच्या तत्वांचं पालन करेल, अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पण ज्या वेळेस कठीण काळ चालू असेल, जर त्या व्यक्तीने धर्माच्या तत्वांचं व्यवस्थित अगोदर जर पालन केलेलं असेल, तर तेच धर्माचे तत्व त्या व्यक्तीला अधःपतन होण्यापासून संरक्षण पुरवतील. त्याच प्रकारे इथे भागवतात पण सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारच्या विषम स्थितीत देखील धर्मतत्वांना पालन करणे यातच वास्तविक शौर्य आहे. वास्तविक शौर्य आहे म्हणजे ह्यालाच खरी हिंमत लागते. कारण कधी कधी आपण बघतो की बरेचसे इनोसंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? इनोसंट, हरे, निष्पाप निष्पाप पुरुष. हा, निष्पाप किंवा असं सर्वसाधारण सामान्य, म्हणजे ज्यांना काही पापमय कृत्याची सवय नाही असे तरुण वगैरे मुलं पण कधी कधी कशा प्रकारे चुकीच्या संगतीत आल्यानंतर कशा प्रकारे वेगवेगळ्या पापमय कृत्यांची त्यांना सवय लागते. का? कारण त्या प्रकारच्या संगतीमध्ये स्वतःला समरूप करून घेण्यासाठी, स्वतःला स्वीकारलं जाण्यासाठी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पियर प्रेशर म्हणतो, की चुकीच्या संगतीमुळे पण कधी कधी निष्पाप जीवांना पापमय कृत्यांची सवय लागते. परंतु अशा प्रकारच्या संगतीतून बाहेर पडण्यासाठी पण जर आपण त्या धर्माच्या तत्वांचं व्यवस्थित प्रकारे पालन केलं त्या कठीण परिस्थितीमध्ये, तर इथे श्रीमद भागवतम आपल्याला सांगत आहे की आपलं अधःपतन होण्यापासून निश्चितच ती धर्माची तत्वे आपलं संरक्षण करतील. तर कोणती आहेत धर्माची ही तत्वे? तर खूप मोठी यादी दिलेली आहे पृथ्वी देवीने, ती आपण या 5 श्लोकांमध्ये पाहू. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि या श्लोकांमध्ये श्लोक क्रमांक 26 ते 30 पहिली जी 4 तत्वे दिलेली आहेत ते धर्माचे 4 स्तंभ आहेत आणि कोणत्या क्रमाने त्यांचा ऱ्हास होत जातो सत्ययुग संपल्यापासून ते कलियुगापर्यंत, ते आपण चर्चेमध्ये पाहू. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज आतापर्यंत? हरे कृष्ण. ठीक आहे, कृपया हे श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. सत्यम शौचम दया शांती, सत्यं शौचं दया शांती, त्याग संतोष आर्जवम, त्याग संतोष आर्जवम्, शमोदमस्तपः साम्यम, शमोदमस्तपः साम्यम्, तितिक्षोपरति श्रुतम,
तितिक्षो परश्रुतम् श्रुतम् ज्ञानं विरक्तिरैश्वर्यम् ज्ञानं विरक्तिर्ऐश्वर्यम् शौर्यं तेजो बलं स्मृतिः शौर्यं तेजो बलं बलं स्मृतिः स्मृतिः स्वातन्त्र्यं कौशलं कान्तिर् स्वातन्त्र्यं स्वातन्त्र्यं कौशलं कौशलं कान्तिः धैर्यं मार्दवम् एव च धैर्यं मार्दवम् एव च प्रागल्भ्यं प्रश्रयशीलम् प्रागल्भ्यं गल्भ्यं प्रश्रयशीलम् प्रशयशीलम् तः ओजो बलं भगः सः ओजो बलं भगः गाम्भीर्यं स्थैर्यम् आस्तिक्यम् गाम्भीर्यं स्थैर्यम् धैर्यम् आस्तिक्यम् आस्तिक्यम् कीर्तिर्मानोन् अहङ्कृतिः कीर्तिर्मानो अहङ्कृतिः कृतिः एते चान्ये च भगवन्नित्या एते एते चान्ये च च अन्ये च भगवन्नित्या भवन्नित्या एते चान्ये च भगवन् एते चान्ये च भगवन् नित्या यत्र महागुणः नित्या यत्र महागुणः प्रार्थ्यामहत्वम् इच्छद्भिर् प्रार्थ्यामहत्वम् महत्त्वम् इच्छन्ति इच्छद्भिर्न न वियन्ति स्म कर्हिचित् न वियन्ति स्म कर्हिचित् चेत् तेनाहं गुणपात्रेण तेनाहं गुणपात्रेण श्रीनिवासेन साम्प्रतम् श्रीनिवासेन साम्प्रतम् शोचामि रहितं लोकम् शोचामि रहितं लोकम् लोकम् पाप्मना कलिनेक्षितम् पाप्मना कलिनेक्षितम् हरे हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये पृथ्वी देवी हे किती प्रकारचे 40 वेगवेगळे धर्माचे तत्व सांगत आहे आणि सांगत आहे की कशा प्रकारे हे धर्माचे तत्व ज्या प्रकारे सत्ययुगातून त्रेतायुग, त्रेतायुगातून द्वापारयुग आणि द्वापारयुगामधून नंतर कलियुगाला प्रारंभ होतो, कशा प्रकारे ह्या धर्माच्या तत्वांचा ऱ्हास होत जातो. आणि आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये जे दिलेले धर्माचे तत्व आहेत, जसं की ब्राह्मण यांचे गुण दिलेले आहेत, क्षत्रियांचे गुण दिलेले आहेत, वैश्यांचे आदर्श वैश्यांचे गुण दिलेले आहेत, त्या गुणांशी जर आपण तुलना केली तर आपल्याला पाहायला मिळेल की बहुतांश यातील जे गुण आहेत ते 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. त्याच प्रकारे भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वेगवेगळे प्रकारचे कोणत्या वेगवेगळ्या तत्वांना ज्ञान असं मानलं जातं असे 20 तत्व दिलेले आहेत. त्यांच्याशी जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप सारी समानता दिसू शकेल. किंवा 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेचे, ज्याचं की शीर्षक आहे भक्तियोग, त्या 12व्या अध्यायामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या गुण जे की भगवंतांच्या भक्तांना भगवंतांशी खूप प्रिय बनवतात, त्या गुणांची पण तुलना केली तर खूप सारे तत्व आपल्याला याच्यामधले पाहायला मिळतील. तर आपण एक एक तत्व सुरू करण्याचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे, तर तुकड्या तुकड्यामध्ये आपण ही चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात अगोदर धर्माचे 4 स्तंभ कोणते सांगितलेले आहेत? सत्य, शौच, दया आणि क्षांतीर. तर याच्यामध्ये सत्य याचा अर्थ आहे की सत्य बोलणे किंवा सत्य वचन, सत्यता. शौच म्हणजे क्लीनलीनेस, म्हणजे शुद्धता, स्वच्छता. आणि दया तर शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व प्राणी मात्रांवर दया दाखवणे. आणि क्षांतीचा अर्थ श्रील प्रभुपादजी लिहितात की कोणताही क्रोध उत्पन्न होईल अशा स्थितीमध्ये स्वतःवर नियंत्रण
ठेवणे, किंवा श्रील प्रभुपाद इंग्रजीमध्ये याचं भाषांतर करतात की टू बी एबल टू कंट्रोल वनसेल्फ इन द प्रोवोकिंग सिच्युएशन, की अशा स्थितीमध्ये ज्या वेळेस की रागावणं, आपला स्वतःचा बॅलन्स देऊन टाकणं आणि वेड्यासारखं वागणं असं खूप स्वाभाविक आहे, परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये पण स्वतःचा समतोल ढळू न देणं, याला म्हटलं गेलेलं आहे शांतीर. तर कशा प्रकारे हे धर्माचे 4 आधारस्तंभ आहेत आणि या आधारस्तंभांचा नाश करणारे म्हणजे 4 पापमय कृत्य आहेत, जे की ज्या पापमय कृत्यापासून वंचित राहणं किंवा त्या पापमय कृत्यांमध्ये विलिप्त न होणं, हे आपण 4 नियम, जे मूलभूत नियम श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेले आहेत, ते 4 नियम या धर्माच्या 4 तत्वांच्या आधारावर आपल्याला श्रील प्रभुपादांनी दिलेले आहेत. त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मांसाहार न करणं हे काय दाखवतं या 4 तत्वांपैकी प्रभुजीज माताजीज? दया. दया दाखवतं, की सर्व प्राणी मात्रांवर दया, की मनुष्याला जगण्यासाठी बाकीच्या प्राण्यांची हत्या करण्याची गरज नाहीये, तर सर्व प्राणी मात्रांवर दया दाखवणं. तुम्ही म्हणाल मग काही काही वेळेस लोक केवळ आर्ग्युमेंट म्हणजे वाद घालण्यासाठी म्हणतात की वनस्पतींना शाकाहार करणे किंवा फळे भाज्या खाणे म्हणजे काय त्या वनस्पतींना मारण्यासारखं नाहीये का? तर त्याचे 2 गोष्टी आहेत, की सर्वात अगोदर मनुष्याने काय ग्रहण करावं हे भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. तर ह्या गोष्टी जसं की एक पान किंवा फूल किंवा पाणी किंवा फळ, ह्या गोष्टी आपण भगवंतांना अर्पण करू शकतो आणि प्रसादाच्या रूपामध्ये आपण स्वीकार करू शकतो. परंतु बाकीचे जे मांसाहाराचे पदार्थ आहेत ते भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितले नाहीत, की ते तुम्ही मला अर्पण करू शकता किंवा प्रसाद म्हणून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मांसाहार न करणं हे दर्शवतं दया ह्या धर्माच्या स्तंभाचं रक्षण करणं. त्याच प्रकारे दुसरा कोणता नियम आहे प्रभुजीज माताजीज? अजून कोणता आहे? मांसाहार न करणं. अजून नशापान न करणं, कोणत्याही व्यसनामध्ये न अडकणं. तर हे काय दर्शवतं प्रभुजीज माताजीज? नशापान न करणं हे कोणता स्तंभ? हा, प्रयत्न करा. शौचम. शौचम येईल थोड्या वेळामध्ये. अजून नाही, त्या ह्या नियमाच्या संबंधित नाहीये. शांती. शांती, करेक्ट. तर कोणत्याही एक मिनिट, हा, सत्यम, हा, आपण अजून जुगारावर नाही आहेत. नशापान न करणं म्हणजे स्वतःला कंट्रोल, स्वतःला व्यवस्थित प्रकारे नियमन करणं, जेणेकरून कोणत्याही दुसऱ्या गोष्टीवर व्यसनाच्या रूपामध्ये आपण अवलंबून राहणार नाहीत. म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये पण एक भक्त कोणत्याही व्यसनाचा आधार न घेता स्वतःला सांभाळू शकतो, ह्या तत्वाचं पालन करून. तर हे झालं शांती तत्व. त्याच प्रकारे जुगार न करणं म्हणजे कोणतं तत्व दाखवतं? सत्य. सत्यता. कारण जुगार करणं म्हणजे त्याच्यामध्ये फसवणूक आली, खोटारडेपणा आला आणि चुकीच्या पद्धतीने कोणती गोष्ट प्राप्त करणं आलं. तर सत्याचा अर्थ आहे की कधीही कोणत्याही वेळ प्रसंगी सत्याचा आधार घेणं आणि चुकीची गोष्ट, मग असं एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की कितीही अवघड जरी असली तरी नेहमीच बरोबर गोष्ट केली पाहिजे, आणि एखादी चुकीची गोष्ट कितीही सोपी वाटत असली तरी ती स्वीकारायला नाही पाहिजे. तर हा सत्य ह्या धर्माच्या तत्वाचा हेतू आहे. आणि शेवटचा जो नियम आहे 4 नियमांपैकी श्रील प्रभुपादांनी दिलेल्या, तो आहे व्याभिचार न करणं. तर व्याभिचार न करणं हे कशामध्ये मोडलं जातं प्रभुजीज माताजीज? कोणत्या नियमामध्ये? शौचम. शौचम म्हणजे शुद्धता किंवा स्वच्छता. तर सामान्यरित्या आपण पाहतो की लोक बाहेरच्या स्वच्छतेला तर खूप महत्व देतात, की अंग स्वच्छ ठेवण्यासाठी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या साबण किंवा बेदिंग जेल वगैरे बाकीच्या गोष्टी
परंतु शास्त्र सांगतं की जेवढी बाहेरील शुद्धता आवश्यक आहे तेवढीच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आतमधील शुद्धता, मनाची शुद्धता आवश्यक आहे. आपण श्यामची आई या पुस्तकामधील किंवा धड्यामधील किंवा त्या मूवी मधील एक वाक्य खूप लक्षात आहे मला. आपल्या लहानपणीच्या मराठी पुस्तकात आपल्याला अभ्यासाला जो धडा होता श्यामची आई, त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्याचे मित्र त्याला विहिरीमध्ये बळजबरीने पोहण्यासाठी घेऊन जातात आणि कशा प्रकारे आई घेऊन जाऊ देते, कारण तिला तिच्या मुलाला धाडसी बनलेलं पाहायचं असतं. आणि त्यावेळेला तो परत आल्यानंतर आपले पाय, ते ओले पाय जमिनीवर पडून पायाला खालची माती लागू नये, घाण लागू नये म्हणून आईला सांगतो की आई पदर पसर त्याच्यावर पाय ठेवण्यासाठी, जेणेकरून माझे पाय घाण होऊ नयेत. आणि त्यानंतर त्या आईची माया एवढी असती मुलावर की ती आई पदर ठेवते केवळ मुलाचे ओले पाय खाली माती लागू नये. परंतु त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य खूप छान आहे की त्या म्हणतात श्यामला की श्याम, ज्या प्रकारे तू पाय घाण होऊ नये म्हणून एवढी काळजी घेतोस की आईचा पदर तू पसरवायला सांगितलास, त्याचप्रमाणे मनावर पण घाण लागू नये म्हणून पण तू तेवढीच काळजी घे. तर हे वाक्य खूप छान आहे आणि शास्त्र पण हे सांगतं की कशा प्रकारे आपण रोज शरीराच्या स्वच्छतेप्रमाणेच मनाच्या स्वच्छतेसाठी पण मेहनत घेतली पाहिजे. आणि त्या मेहनतीचा साधा सरळ मार्ग म्हणजे भगवंतांच्या हरिनामाचा जप करणे, भगवंतांचं रोज हरिनाम घेणे, जपाच्या रूपामध्ये, कीर्तनाच्या रूपामध्ये. कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की हरिनामाचा जप करणं म्हणजे आपल्या मनाच्या आरशावर लागलेली धूळ ही स्वच्छ करण्यासारखी आहे. तर त्याच्यामुळे हे जे तत्व आहे स्वतःचं शुद्धीकरण राखण्याचं, आतमधलं आणि बाहेरचं शुद्धीकरण, तर हे तत्व आहे शौच. आणि व्याभिचार याच्यामध्ये गुंतणं म्हणजे असं समजलं जातं की अशा प्रकारे मनुष्य स्वतःचं चरित्र म्हणा किंवा स्वतःचा जो एक्झिस्टन्सला म्हणजे अस्तित्व, आपलं जे अस्तित्व आहे ते पण आपण अशुद्ध करून टाकतो ज्यावेळेस या नियमाचं आपण पालन करत नाही. तर अशा प्रकारे हे जे 4 नियम श्रील प्रभुपादांनी दिलेले आहेत ते धर्माच्या 4 तत्वांना दर्शवतात. आणि कशा प्रकारे या तत्वांचा ऱ्हास होत जातो श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात. परंतु थोडक्यात जर संक्षिप्त मध्ये सांगायचं आहे तर सत्ययुग संपल्यानंतर जो पहिलं तत्व आहे सत्य, त्या तत्वाचा ऱ्हास व्हायला लागतो. आणि असं सांगितलं जातं की 100%पैकी 75% धर्माची तत्व हे त्रेतायुगाच्या सुरुवातीला बाकी राहतात. शौच, दया आणि शांती मुख्यतः. आणि त्रेतायुग झाल्यानंतर शौचम हे तत्व पण कमी होतं, त्याचा ऱ्हास होत जातो. आणि त्यानंतर दया आणि त्यानंतर शांती. तर अशा प्रकारे 4 युगांमध्ये ह्या तत्वांचा, तुम्ही म्हणाल की हे एक तत्व तरी कलियुगामध्ये राहिलेलं आहे का, त्याचा पण ऱ्हास होत आहे. परंतु काही प्रमाणामध्ये ही तत्व अस्तित्वात आहेत, परंतु कलियुगाच्या शेवटीपर्यंत ते राहिले सुरलेले जे धर्माचे तत्व आहे ते पण ऱ्हास पावतील. तर आपण एकदा अनुवाद आणि तात्पर्य पाहू. कुणाला वाचायला आवडेल का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी वाचू प्रभूजी? हा, संजना माताजी. फक्त तात्पर्य वाचताना ना माताजी आपण एक एक दोन दोन पॅरेग्राफ कव्हर करू. हो प्रभूजी. ठीक. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. 1 सत्य, 2 शुचित्व, 3 दया, 4 क्षमा, 5 संतोष, 6 सरळपणा, 7 शांती, 8 इंद्रिय निग्रह, 9 निष्ठेने कर्तव्याचरण, 10 समत्व, 11 सहनशीलपणा, 12 उपरती, 13 आज्ञापालन, 14 ज्ञान, 15 इंद्रिय भोगांविषयी अनासक्ती, 16 नेतृत्व, 17 शौर्य, 18 प्रभाव, 19 कोणतीही गोष्ट करण्याचे सामर्थ्य, 20 योग्य आचरण, 21 पूर्ण स्वातंत्र्य, 22 कौशल्य, 23 सौंदर्य, 24 धैर्य, 25 कनवाळूपणा, 26 चातुर्य, 27 विनय, 28 औदार्य, 29 साहस निश्चय, 30 सर्व प्रकारच्या ज्ञानाचे पूर्णत्व, 31 बळ, 32
सर्व विषयांवर स्वामित्व, सौभाग्य, 33 गांभीर्य, 34 स्थैर्य, 35 निष्ठा, 36 कीर्ती, 37 पूजन, 38 निरहंकारीपणा, 39 पूर्ण पुरुषोत्तम भगवंत या स्वरूपातील शाश्वत अस्तित्व आणि 40 सनातन अस्तित्व असे कित्येक अन्य दिव्य गुण भगवंतांच्या ठिकाणी नित्य वसत असतात आणि ते कधीही त्यांच्यापासून अलग होत नाही. भगवान श्रीकृष्ण हे सर्व सौंदर्य आणि मांगल्याचे आश्रयस्थान असून त्यांनी आता पृथ्वीवरच्या आपल्या सर्व दिव्य लीला अवतरते घेतल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थित आता कलियुगाने आपला प्रभाव सर्वत्र पसरविला आहे. जगाची अशी दुरावस्था पाहून मला अत्यंत दुःख होत आहे. हरे कृष्ण. धन्यवाद माता. धन्यवाद. तर इथे धर्म जे बैलांच्या रूपामध्ये जे धर्म होते त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे पृथ्वी देवी गायीच्या रूपामध्ये, की कशामुळे ती दुःखी आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे धर्माचे तत्व आहेत त्या सर्व धर्मतत्व ज्यांचं नेहमी आश्रय ग्रहण करायचे अशा भगवंतांनी त्यांच्या सर्व दिव्य लीला ह्या समाप्त केल्या आहेत, आवर्त्या घेतलेल्या आहेत आणि पृथ्वीवरून ते भगवत धामामध्ये परतले आहेत. त्याच्यामुळे पृथ्वी अत्यंत दुःखी आहे असं ती धर्मराजाला सांगत आहे. तर माताजी आपण एक एक पॅरेग्राफ कव्हर करू. तात्पर्य. हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. तात्पर्य. या संपूर्ण पृथ्वीचे चूर्ण करून त्यात किती कण आहेत हे मोजणे एक वेळ अशक्य होईल, परंतु भगवंतांच्या ठिकाणी असलेल्या आगाध दिव्य गुणांचे अनुमान करणे कोणालाही शक्य होणार नाही. असे म्हणतात की अनंत शेष आपल्या सहस्त्र जीवाने अनंत वर्षे भगवंतांच्या दिव्य गुणांची गणना करीत आहेत, तरी त्यांच्या गुणांचा पार लावणे त्यांना संभव झाले नाही. भगवंतांच्या गुणांविषयीचे वरील विधान हे मनुष्याच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांच्या गुणांचा अंदाज बांधण्यासाठी आहे. तसे असले तरी सुद्धा उपरोक्त गुणांची आणखी विभागणी करता येणे शक्य आहे. श्रील जीव गोस्वामींच्या मते दया या तिसऱ्या गुणाचे 2 भाग करता येतील. एक, शरण आलेल्या जीवांचे संरक्षण करणे आणि 2, भक्तांसाठी सदिच्छा बाळगणे. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की प्रत्येक जीवाने आपणास शरण यावे ही त्यांची इच्छा आहे. शरणागताचे सर्व पापांपासून संरक्षण करण्याचे त्यांनी असे आश्वासन दिले आहे. जे शरणागत नसतात ते भगवंतांचे भक्त नसतात. अर्थात सरसकट सर्वांना विशेष संरक्षण दिले आहे असे नाही. भक्तांसाठी त्यांच्या सर्व सदिच्छा असतात. त्यातील जे त्यांच्या दिव्य प्रेम भक्तीत वस्तुतः रत असतात त्यांच्याकडे भगवंतांचे विशेष लक्ष असते. ते अशा शुद्ध भक्तांना भगवत प्राप्तीच्या मार्गावरील उत्तरदायित्व पार पाडण्यात मार्गदर्शन करतात. समत्व गुणाने भगवंत सर्वांसाठीच दयाळू आहेत. सूर्य जसा सर्वांना सारखेपणाने आपला प्रकाश देतो तसे ते सर्वांवर सारखीच कृपा करतात, परंतु सूर्यप्रकाशाचा लाभ घेऊ शकत नाही असे पुष्कळ जण असतात. त्याचप्रमाणे भगवंत जरी शरणागत जीवांना सर्व प्रकारचे संरक्षण देण्याचे आश्वासन देत असले तरी दुर्दैवी लोक त्यांच्या आज्ञेचा अव्यय करतात आणि त्यामुळे सर्व प्रकारची भौतिक दुःखे त्यांना सोसावी लागतात. भगवान जरी समदृष्टीने सर्वांचे कल्याण चिंतित असले तरी केवळ कुसंगतीमुळे अभागी लोक त्यांच्या उपदेशाचे पूर्णतः पालन करू शकत नाही आणि याविषयी भगवंतांना दोष देता येणार नाही. त्यांना भक्तांचे हितचिंतक म्हटले जाते. ते भक्तांचे पक्षपाती असल्यासारखे वाटतात, परंतु सर्वांसाठी समान असलेली त्यांची कृपा स्वीकारणे अथवा नाकारणे हे सर्वस्वी जीवांवर अवलंबून आहे. तर आपण इथे आधी पाहू. या तात्पर्याच्या सुरुवातीला श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे भगवंतांचे गुण, रूप, लीला आणि त्यांचं यशोगान हे असीमित आहे, त्याला काही मर्यादा नाही आहेत. आणि कशा प्रकारे आपण ओळखू शकतो की शास्त्रात सांगितलंय की जे अनंत शेष आहे, जे की भगवंतांचे नित्य शय्या, त्यांचा बेड जे आहे ते अनंत शेष आपल्या हजारो फणांनी अनंत काळापासून त्यांचं यशोगान करत आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या गुणांची कीर्ती गात आहेत, परंतु आपल्या हजारो फणांनी मिळून भगवंतांची कीर्ती अनंत काळापासून ते पूर्णपणे त्याचं वर्णन करू शकलेले नाहीये. इतकी भगवंतांची कीर्ती आणि त्यांचे गुण अनंत आहेत, असीमित आहेत. तर श्रील प्रभुपादजी ते उदाहरण देतात की पृथ्वीवरचे सर्व मातीचे कण किंवा पूर्ण जे वेगवेगळे भौतिक गोष्टी आहेत त्यांचं चूर्ण करून त्याचे कणांची पण आपण गणना करू शकतो, परंतु भगवंतांचे दिव्य गुणांची गणना करणं हे शक्य नाहीये. आणि हे जे वेगवेगळे गुण सांगितलेले आहेत त्याच्यापैकी दया या
गुणाचं आचार्यांनी दिलेलं स्पष्टीकरण श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की कशा प्रकारे शरण आणलेल्या कोणत्याही जीवाला भगवंत कधीही दूर लोटत नाहीत, त्याला नेहमी संरक्षण प्रदान करतात. जसं की खूप सारे छान छान उदाहरणं आहेत आपल्याला शास्त्रामध्ये पाहण्यासाठी, पण एक विशेष उदाहरण जे माझ्या डोक्यात आलं ते आहे विभीषणाचं, रावणाच्या भावाचं, लहान भावाचं, की कशा प्रकारे विभीषण, ज्याला की रावणाने आपल्या महालातून दूर बाहेर काढलं का, तर विभीषण सल्ला देत होता आपल्या मोठ्या भावाला त्याच्याबद्दल असणाऱ्या प्रेमामुळे की तू कृपया सीतेला प्रभू रामचंद्रांना परत कर, नाहीतर ही सीता जिला की तू बळजबरीने आणलेले आहेस ते आपल्या पूर्ण घरादाराच्या विनाशाचं कारण ठरेल. आणि असं सांगितलं जातं की रावणाला एकाने नाही, दोघांनी नाही, किमान 20 वेगवेगळ्या लोकांनी हा चांगला उपदेश देण्याचा प्रयत्न केला. रावणाची जी पतिव्रता पत्नी होती मंदोदरी, तिने पण रावणाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कुंभकर्णाने एका वेळेस रावणाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे विभीषणाने पण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु विभीषणाचं हे महत्व होतं की ज्यावेळेस रावणाने त्याला बाहेर काढलं त्यावेळेस आपल्या 4 मंत्र्यांसोबत येऊन विभीषणाने प्रभू रामचंद्रांचा आश्रय घेतला. आणि असं सांगितलं जातं की ज्यावेळेस भारताच्या समुद्र किनाऱ्यावर ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचे भक्त वानर सेना हे पूल बांधत होते समुद्रावर, त्यावेळेला ज्यावेळेस विभीषण शरण आले तर सर्व वानर सेना हनुमानजींशिवाय बाकीचे सर्व हे स्केप्टिकल, म्हणजे संशय होता त्यांना की विभीषण बाहेरच्या शारीरिक रित्या पाहायला जर गेलं तर बाकीच्या असुरांसारखे दिसायचे, कारण असुर कुळामध्ये त्यांचा जन्म झाला होता रावणाच्या लहान्या भावाच्या रूपामध्ये. त्याच्यामुळे त्यांना पाहिल्यानंतर बाकीच्या सर्व वानर सेनेला किंवा प्रभू रामचंद्रांच्या भक्तांच्या जे सदस्य होते त्यांना असं वाटलं की हे रावणाचे गुप्तहेर म्हणून आलेले आहेत किंवा मित्र म्हणून बाहेरून दाखवण्यासाठी आलेले आहेत, जेणेकरून आपली गुपितं त्यांना कळतील आणि प्रभू रामचंद्रांच्या प्रति ते धोका करतील. परंतु प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींना विचारलं की आपल्याला काय वाटतं, आणि हनुमानजींचं मत होतं की हे प्रामाणिक आहेत आणि आपल्या शरण येण्यासाठी आलेले आहेत, तर आपण कृपया त्यांना शरण द्यावी. आणि प्रभू रामचंद्रांनी सर्वांना सांगितलं की विभीषणच काय, रावण जरी ह्या क्षणाला शरण मागण्यासाठी आला तरी मी त्याला धुडकावणार नाही, मी त्याला निश्चित शरण देईल. आणि रावण जर शरण मागण्यासाठी आला त्याला शरण देईल आणि अयोध्येचं पण राजा करेल. आणि सर्व भक्तांना आश्चर्य वाटलं की सध्या त्यावेळेसचे राजा तर भरत होते, प्रभू रामचंद्रांचे लहाने भाऊ. तर त्यांनी विचारले की भरत यांचं काय, तिथे राजा आहेत सध्या. प्रभू रामचंद्र म्हणाले की भरताला मी वैकुंठाचं राज्य देईल, त्याला तिथलं राज्य करेल. आणि सर्व भक्तांना अजून आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारले की प्रभू रामचंद्र आपले काय, जर भरत यांना वैकुंठाचे राजा कराल तर प्रभू रामचंद्र म्हणाले की मी सर्व वेगवेगळ्या ठिकाणी फिरून माझ्या भक्तांचं संरक्षण करण्यामध्ये मला आनंद राहील किंवा मी व्यस्त राहील. तर सांगण्याचा हेतू हा की एकदा शरण आलेल्या जीवाला भगवंत कधीही त्यागत नाहीत किंवा त्याला कधीही दूर लोटत नाहीत. जसं की अजून एक उदाहरण आपण पाहतो, खांडव प्रस्थामध्ये ज्यावेळेस अग्निदेवाला संतुष्ट करण्यासाठी खांडव प्रस्थाला आग लावल्या गेली आणि त्यामध्ये ज्यावेळेस माया दानव हा जो राक्षस तिथे राहत होता, कशा प्रकारे तो पण नष्ट होणार होता. परंतु आणि भगवंतांची पण इच्छा होती की त्याला ठार करण्यासाठी, परंतु ज्यावेळेस तो भगवंतांच्या भक्तांना अर्जुनाला शरण गेला, भगवंत खूप प्रसन्न झाले आणि भगवंतांनी माया दानवाला अभय प्रदान केलं, कारण तो भगवंतांचे भक्त अर्जुन यांना शरण गेला होता. तो अशा प्रकारे आपल्याला दिसतं की भगवंतांना किंवा त्यांच्या भक्तांना जो कोणी जीव शरण जातो एकदा, त्याला भगवंत कधीच विसरत नाहीत किंवा त्याला कधीच त्यागत नाहीत. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये रामायणामध्ये खूप चांगला श्लोक आहे, तो मला तो पाठ नाहीये, परंतु त्या श्लोकाचा शब्दार्थ असा आहे
की एकदा जर कोणी प्रभू रामचंद्रांना शरण गेलं किंवा एकदा जरी प्रभू रामचंद्रांच्या समोर आपण प्रामाणिकपणे जर म्हटलं की हे प्रभू आजपासून मला कृपया आपण आपला दास किंवा दासी म्हणून स्वीकारा, तर असा व्यक्ती प्रभू रामचंद्रांना नंतर कधी विसरला तरी पण भगवंत त्याला कधी विसरणार नाहीत. तर या गोष्टीला म्हणतात की आपल्याला शरणागत आलेल्या जीवाला आश्रय प्रदान करणे, आणि भगवंतांच्या शिवाय दुसरा कोणीही व्यक्ती अशा प्रकारे शाश्वत आश्रय जीवाला देऊ शकत नाही. आणि इथे श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेच्या अजून एका श्लोकाचा रेफरन्स देत आहेत. कुठे देत आहेत मला एकदा पाहू द्या, वाचताना लक्षात आलेलं. अर्थात सरसकट सर्वांना विशेष संरक्षण दिले आहे असे नाही. भगवंतांसाठी त्यांच्या सर्व सदिच्छा, त्यांच्या म्हणजे भक्तांसाठी त्यांच्या सर्व सदिच्छा असतात. त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या नेहमी सदिच्छा असतात भगवंतांसाठी, भक्तांसाठी. त्यातील जे त्यांच्या दिव्य प्रेम भक्तीत वस्तुतः रत असतात त्यांच्याकडे भगवंतांचे विशेष लक्ष असते. ते अशा शुद्ध भक्तांना भगवत प्राप्तीच्या मार्गावरील उत्तरदायित्व पार पाडण्यात मार्गदर्शन करतात. तर या संबंधीमध्ये भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आपल्याला पाहायला मिळतो, चतुर्श्लोकी भगवद्गीतेमध्ये. कुणाला लक्षात आहे का प्रभूजी, माताजी, कोणता श्लोक आहे तो, की ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की कशा प्रकारे जो भक्त त्यांना शरणागत होतो अशा भक्ताला भक्ती मार्गामध्ये परिपूर्णता कशी प्राप्त करावी याच्याबद्दल भगवंत स्वतः मार्गदर्शन करतात. कोणता श्लोक आहे तो? तेषां हरे कृष्ण तेषां सततयुक्तानां भजताम भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. खूप छान, खूप छान माताजी. तर अशा प्रकारे आपण नेहमी श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये कोणत्याही श्लोकाचा जर आपल्याला प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये रेफरन्स दिसला तर लगेच जाऊन पाहायला पाहिजे. हा श्लोक आहे, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. की भगवंत कृष्ण म्हणतात की असे भक्त जे नेहमी प्रीतिपूर्वक म्हणजे प्रेममय सेवा, प्रेममय अशी नाही की चला बाबा एकदाची उरकून घेऊ, करावी लागत आहे भगवंतांची सेवा म्हणून बळजबरीने कसं तरी उरकून घेऊ, अशा भावामध्ये नाही. प्रीतिपूर्वक म्हणजे मन लावून प्रेमाने जे भगवंतांना सेवा अर्पण करत आहेत अशा भक्तीमध्ये जोडलेल्या भक्तांना भगवंत काय देतात? ददामी बुद्धी योगम तम. त्यांना बुद्धी प्रदान करतात. कशा प्रकारे बुद्धी प्रदान करतात? येन माम उपयांती ते, की ज्या बुद्धीचा उपयोग करून भगवंतांचे हे जे भक्त आहेत, शरणागत भक्त, प्रेमळ भक्तीमध्ये जोडलेले भक्त, त्यांना भगवंतांकडे परत जाण्याचा कळेल काय त्यांनी करायला पाहिजे. आय गिव्ह द अंडरस्टँडिंग बाय विच दे कॅन कम टू मी. की भगवंत अशा शरणागत भक्तांना बुद्धी प्रदान करतात ज्या बुद्धीचा उपयोग करून त्यांना कळेल की कशा प्रकारे आपल्या भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त केली पाहिजे, भगवंतांकडे परत गेलं पाहिजे. आणि ह्या पॅरेग्राफ मध्ये शेवटी सांगितलंय श्रील प्रभुपादांनी की कशा प्रकारे भगवंतांची जी कृपा आहे ती सर्वांसाठी उपलब्ध आहे. ज्या प्रकारे सूर्याचा जो सूर्यप्रकाश, जी उष्णता आहे ती सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे, सर्व प्राणी मात्रांसाठी उपलब्ध आहे. परंतु कुणी जर त्या सूर्यप्रकाशाचा लाभ घेत नसेल, कुणी जर सावलीतच नेहमी राहत असेल, तर त्याला जीवनसत्व, जीवनसत्व जे की सूर्याच्या किरणांमध्ये असतं, त्याच्यापासून कसं वंचित राहावं लागेल. त्याचप्रमाणे भगवंतांची कृपा जरी सर्व जीवांना उपलब्ध असेल, पण कुणी जर भगवंतांना शरणागत गेलेलं नाही तर तो व्यक्ती स्वतःला अशा कृपेपासून वंचित ठेवतो. त्याच्यामध्ये भगवंतांची काही चूक नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा पण अजून एक श्लोक आहे, समोहम सर्व भूतेषु, भगवद्गीतेतला श्लोक आहे.
9:29. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः, की मी सर्वांच्या प्रती, म्हणजे भगवंत सर्व जीवांच्या प्रती इक्विपॉइज्ड म्हणजे समान आहेत, इक्वली डिस्पोज, सर्वांच्या प्रती समता आहे भगवंतांच्या आदान प्रदानामध्ये. कोणाचाही भगवंत द्वेष करत नाहीत ना, की कोणी व्यक्ती त्यांना एका मुलापेक्षा दुसरा मुलगा काही प्रिय नाहीये, सर्व त्यांच्यासाठी समान आहेत. परंतु जे भक्ती मार्गामध्ये त्यांना शरणागत आहेत, ये भजन्ति तु माम भक्त्या मयि ते तेषु चापि अहम, परंतु असे भक्त जे भक्ती मार्गामध्ये भगवंतांना शरणागत आहेत, ते भगवंतांच्या हृदयाच्या खूप जवळ आहेत आणि अशा भक्तांच्या हृदयाच्या खूप जवळ भगवंत आहेत. तर हा श्लोक आपण कशा प्रकारे समजून घेऊ शकतो? या दोन ओळीमध्ये काही विसंगती का? की पहिल्या ओळीमध्ये भगवंत म्हणत आहेत की सर्व जीवांच्या प्रती मी समान रित्या भाव ठेवतो, मी कुणाचाही द्वेष करत नाही ना, की कोणी व्यक्ती मला अतिशय प्रिय आहे. परंतु जे भक्ती मार्गात मला समर्पित आहेत ते माझ्या हृदयाशी खूप जवळ आहेत आणि मी त्यांच्या खूप जवळ आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी कशा ओळखायच्या? की भगवंत सर्वांप्रती समान आहेत, भक्तांच्या प्रती त्यांचं विशेष प्रेम आहे, परंतु भक्त होण्यापासून त्यांनी कुणाला थांबवलेलं नाहीये. जसं की आपण बघतो की असुर कुळात जन्मलेले पण खूप सारे भक्त, महान भक्त पाहायला मिळतात. विभीषण आहे, प्रल्हाद महाराज आहे, वृत्रासुर आहे. अशा प्रकारे जन्म तर असुर कुळामध्ये झालाय, परंतु भक्ती मार्गामध्ये खूप महान स्तर आहे त्यांचा. तर भक्त बनण्यापासून भगवंत कुणाला थांबवत नाहीत. त्याच्यामुळे भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचं जी संधी आहे ती प्रत्येक जीवाला उपलब्ध आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हे जे आपण भगवद्गीतेचे श्लोक पाहिले, हरे कृष्ण. कशा प्रकारे भगवंत सर्वांच्या प्रती इक्वली डिस्पोज म्हणजे समान रूपाने आदान प्रदान करणारे, परंतु भगवंतांच्या भक्तांच्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये विशेष स्थान आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. संजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा. भगवान आपल्या वचनांपासून कधीही ढळत नाही. जेव्हा ते संरक्षणाचं आश्वासन देतात तेव्हा ते कोणत्याही परिस्थितीत आपले वचन पाळतातच. शुद्ध भक्ताचेही हे कर्तव्य आहे की भगवंतांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीने अर्थात अधिकृत सद्गुरूने त्याच्यावर टाकलेल्या कर्तव्याचे त्याने दृढपणे पालन करायला हवे. इतर सर्व काही भगवंताकडून अव्याहतपणे निर्वाहित होईल. प्रभूजी पुढचं पण वाचू. हा. भगवंतांचे उत्तरदायित्व अद्वितीय आहे. वस्तुतः त्यांना उत्तरदायित्वच नाही, कारण त्यांचे सर्व कार्य त्यांच्या नियुक्त केलेल्या शक्तीकडूनच होत असते. तथापि आपल्या दिव्य लीलेत अनेक भूमिका पार पाडित असताना ते काही कर्तव्य स्वच्छेने पार पाडतात. त्यांनी एका बालकाच्या रूपात गुराखी मुलाची भूमिका बजावली. नंद महाराजांचे पुत्र म्हणून त्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य रीतीने पार पाडले. वासुदेवांचे क्षत्रिय पुत्र म्हणून भूमिका करताना त्यांनी शूरवीर क्षत्रियांचे संपूर्ण कौशल्य प्रदर्शित केले. बहुतेक क्षत्रियांना अनेक वेळा युद्ध करून अथवा अपहरण करून पत्नी मिळवावी लागेल. असे आचरण क्षत्रियांसाठी प्रशंसनीय असेल. क्षत्रियास आपल्या भावी पत्नीला आपले शौर्य दाखवावे लागेल. त्यामुळे त्या क्षत्रिय कन्येला आपल्या भावी पतीचा पराक्रम कळून येत असे. इतकेच काय, पण प्रभू रामचंद्रांनाही विवाहाच्या वेळी अशा प्रकारचे प्रदर्शन करावे लागले. त्यांनी अतिशय बळकट असे शिवधनुष्य मोडले आणि समस्त ऐश्वर्याची जननी सीतादेवी इथे पाणीग्रहण केले. लग्न समारंभातून क्षत्रिय पराक्रमाचे प्रदर्शन केले जात असे आणि अशा द्वंद्वात अथवा युद्धात काही द्वेष नाही. भगवान श्रीकृष्णाने आपले असे दायित्व पूर्णत्वाने पार पाडले. त्यांना 16 सहस्राहून अधिक राण्या होत्या आणि त्यांनी प्रत्येक राणीला प्राप्त करण्यासाठी वीर क्षत्रियाप्रमाणे युद्ध केले होते. 16 सहस्त्र भार्यांसाठी 16 सहस्त्र वेळा युद्ध करणे हे केवळ भगवंतांना शक्य आहे. आपल्या दिव्य लीला संपन्न करण्याची त्यांनी प्रत्येक कृतीत आपले दायित्व पूर्णपणे सांभाळले आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे भगवंतांच्या उत्तरदायित्व ह्या गुणाबद्दल श्रील प्रभुपादजी खूप चांगलं वर्णन करत आहेत. उत्तरदायित्व याचा समानार्थी शब्द कोणता प्रभुजीज, माताजी? म्हणजे आपल्या जिम्मेदाऱ्या, त्यांचे जे जिम्मेदारी आहेत किंवा कर्तव्य जे आहेत
ते पार पाडण्यामध्ये भगवंत कधीही कमी पडत नाहीत. तर इथे भागवतामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की तशा प्रकारे पाहायला गेलं तर भगवंतांच्या कोणत्या जिम्मेदाऱ्या किंवा त्यांच्यासाठी कोणतं ऑब्लिगेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अनिवार्य गोष्ट की जी त्यांना करावीच लागणार आहे, अशी कोणतीच गोष्ट नाहीये, जिम्मेदारी नाही. का? कारण त्यांचे जे सर्व कार्य आहेत केवळ त्यांच्या इच्छेनुसार ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत त्या पूर्ण प्रकारे समर्थ आहेत. भगवंतांना स्वतः त्रास घेण्याची काही गरज नाही. परंतु तरीही ते स्वतःच्या जिम्मेदाऱ्या आपल्या भक्तांच्या प्रती पार पाडण्यामध्ये कधीही कमी पडत नाहीत. जसे की ज्याचे पण खूप सारे उदाहरण आपल्याला शास्त्रात पाहायला मिळतात. जसं की इथे सांगितलंय की द्वारका नगरीमध्ये भगवंतांच्या 16,108 राण्या होत्या. तर केवळ भगवंतांनी त्या 16,108 राजकन्यांना आपली पत्नी म्हणून स्वीकारलं नाही, तर प्रत्येक पत्नीचं उत्तरदायित्व स्वीकारलं आणि त्यांना खूप छान प्रकारे व्यवस्था करून दिली. द्वारका नगरीमध्ये प्रत्येक राणीला खूप सुंदर मोठा असा महाल होता. त्याच्या पाठीमागे खूप छान बगीचा आणि सेवेसाठी वेगवेगळे सेवक वगैरे प्रत्येक राणीच्या सेवेमध्ये होते. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रत्येक राणीची काळजी घेतली, त्यांना खूप आनंदामध्ये ठेवलं. आणि केवळ आनंदामध्ये ठेवलंच नाही, तर अशा भक्तांचं जे की ह्या 16,108 राण्या होत्या, ज्या की भगवंतांच्या प्रती पूर्णपणे समर्पित होत्या, अशा राण्यांच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा किंवा हट्ट पण भगवंतांनी पूर्ण केले. जसं की आपण पाहतो की एकदा देवता ज्या वेळेस दैत्यांसोबत लढत होते आणि इंद्रदेवांना मदतीची गरज होती, त्यावेळेस त्यांनी भगवंतांच्या मदतीची अपेक्षा केली, याचना केली आणि भगवंत हे आपली एक राणी सत्यभामा देवी यांच्यासोबत ह्या दैत्यांसोबत युद्ध केलं आणि सर्व दैत्यांना हरवलं आणि इंद्र राजाच्या जे स्वर्गलोक आहे राज्य त्याला संरक्षण करून दिलं, जेणेकरून ते स्वर्गाचं राज्य जाणार नाही. परंतु त्या युद्धामध्ये देवतांना मदत केल्यानंतर परत येताना जी राणी होती सत्यभामा, तिला स्वर्गलोकातलं जे पारिजातकाचं झाड होतं त्याचं फूल घेण्याची इच्छा झाली. का? कारण अगोदर काही दिवसांपूर्वी, काही काळापूर्वी असं स्वर्ग लोकातून म्हणा किंवा वरच्या लोकातून पारिजातकाचं जे फूल आहे ते काही फुलं नारद मुनींद्वारे भगवंतांची जी पट्टराणी आहे रुक्मिणी देवी त्यांना देण्यात आली होती. तर सत्यभामेला पण इच्छा निर्माण झाली की आपल्याला पण हे फुलं पाहिजेत पारिजातकाचे. तर भगवंतांनी ह्या आपल्या राणीचा इच्छा पाहून ते म्हणाले की फूल काय, हे पूर्ण झाडच मी सत्यभामा या राणीसाठी तुझ्यासाठी घेऊन येतो खाली पृथ्वीवर आणि तुझ्या बागेमध्ये आपण लावू. तर अशा प्रकारे भगवंत ज्यावेळेस ते पारिजातकाचं झाड स्वर्गलोकातून आणण्यासाठी गेले, तर असे इंद्र ज्यांनी काही काळापूर्वीच कृष्णांची मदत घेतलेली दैत्यांसोबत लढण्यासाठी, स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी, ते इंद्र कृष्णाच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार झाले त्या पारिजातकाच्या झाडाप्रती असणाऱ्या आसक्तीमुळे. आणि कृष्णांनी त्यांचा पराभव केला आणि ते झाड पारिजातकाचं स्वर्गलोकातून पृथ्वीलोकामध्ये आणलं आणि सत्यभामा या राणीच्या बागेमध्ये, बगीच्यामध्ये ते लावलं. तर सांगायची गोष्ट अशी की केवळ 16,108 राण्यांना कृष्णाने स्वीकारलंच नाही, तर प्रत्येकाची छान प्रकारे व्यवस्था केली, काळजी घेतली आणि त्यांचे हट्ट पण पूर्ण केले. त्याच प्रकारे आपण बघतो शामंतक मण्याच्या कथेमध्ये की कशा प्रकारे त्या शामंतक मण्याच्या लोभापायी किंवा त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या द्वेषामुळे वगैरे सत्यभामा या राणीचे जे वडील होते सत्रजित, जे की खूप आसक्त होते या शामंतक मण्याला, तर त्यांचा काही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांचा अंत केला, त्यांना ठार मारलं. आणि सत्यभामा राणी ही ज्यावेळेस रुदन करत होती, खूप दुःख झालं तिला आपल्या वडिलांची अशा प्रकारे हत्या झाल्यानंतर. तर कृष्णांनी त्या हत्या करणाऱ्या लोकांना पण शिक्षा प्रदान केली आपल्या
राणीला हे दुःख होऊ नये आपल्या वडिलांच्या प्रती ह्या झालेल्या कृतीमुळे. तर सांगण्याची गोष्ट अशी की आपल्या भक्ताच्या छोट्यातल्या छोट्या इच्छा पण भगवंत खूप लक्ष देऊन लक्षात ठेवतात आणि त्या पूर्ण करतात. जसं आपण ध्रुव महाराजांच्या बाबतीत पाहतो की ध्रुव महाराजांनी भक्ती मार्गाचं पालन चालू केलं, भौतिक इच्छा मनामध्ये धरून, की आपल्याला असं राज्य पाहिजे जे आपले पंजोबा आहेत. म्हणजे ध्रुव महाराजांचे वडील उत्तानपाद महाराजांचे वडील मनूंचे वडील ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेव जे पंजोबा झाले ध्रुव महाराजांचे. तर अशा ब्रह्मदेवांपेक्षाही मोठं राज्य प्राप्त करण्याची ध्रुव महाराजांची इच्छा होती. आणि भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर त्यांचं हृदय शुद्धीकरण जरी झालं, त्यांना ती भौतिक इच्छा नको पाहिजे होती त्यावेळेस, परंतु भगवंतांनी ती इच्छा अशी पण त्यांचं हृदय शुद्ध करून पूर्ण केली. तर सांगण्याची गोष्ट अशी की अशा प्रकारे भगवंत आपली जिम्मेदारी पार पाडण्यामध्ये एक भक्तवत्सल म्हणून कधीही कमी पडत नाहीत. आपण एक पॅरेग्राफ घ्यायचं का प्रभूजीच माताजी, अजून एक दोन? हरे कृष्ण. हो चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. संजना माताजी किंवा अजून कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच माताजीच? ठीक आहे, संजना माताजी वाचा. 14वा गुण आहे. प्रभूजी हरे कृष्ण. 14वा गुण आहे ज्ञान. त्याचा 5 उपविभागात विस्तार करता येईल. 1 बुद्धी, 2 कृतज्ञता, 3 देश काळ आणि वस्तू यांच्या परिस्थितीचे आकलन करण्याची शक्ती, 4 प्रत्येक वस्तूचे पूर्ण ज्ञान, 5 आत्मज्ञान. केवळ अज्ञानी लोकच उपकारकर्त्यांविषयी कृतज्ञता बाळगत नाहीत. भगवंतांना दुसऱ्या कोणाकडूनही काही प्राप्ती करवायचे नसते. ते स्वयंपूर्ण आहेत, परंतु ते स्वतःला शुद्ध भक्तांचे उपकृत मानतात. भक्तांच्या सरळ आणि अहेतुकी सेवेमुळे ते त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगतात आणि त्यांची सेवा करून त्यांना प्रतिसाद देऊ इच्छितात. अर्थात भक्ताच्या हृदयात तशी कोणती इच्छा नसते. भगवंतांची दिव्य सेवा हाच भक्तासाठी दिव्य लाभ आहे आणि म्हणून भक्ताला भगवंताकडून काही घ्यावायचे नसते. सर्वम खलविदम ब्रह्म या श्रुती वाक्यावरून आपणास असे समजते की भगवंत ब्रह्मज्योती नामक स्वतःच्या शरीर कांतीच्या सर्वव्यापी किरणांनी सर्वव्यापी आकाशाप्रमाणे अंतर्बाह्य सर्वत्र व्याप्त आहेत. भगवंतांच्या सौंदर्याविषयी सांगायचे तर जीवांहून वेगळेपणा दाखवणारी त्यांची काही विशेष लक्षणे आहेत. त्यांची काही सौंदर्य वैशिष्ट्ये इतकी आकर्षक आहेत की भगवंतांची विशेष निर्मिती सौंदर्य सम्राज्ञी राधा राणी हिचे देखील मन ते आकृष्ट करून घेतात. ते मदनाचे मन देखील आकृष्ट करतात, म्हणून त्यांना मदन मोहन असे म्हणतात. श्री जीव गोस्वामींनी भगवंतांच्या इतर दिव्य गुणांचेही अत्यंत सूक्ष्मपणे विश्लेषण केले आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम भगवान परब्रह्म असल्याची पुष्टी दिली आहे. ते अचिंत्य शक्तींनी सर्व शक्तिमान आहेत, म्हणून ते योगेश्वर योग शक्तींचे परम नियंता आहेत. योगेश्वर असल्याचे त्यांचे रूप शाश्वत आहे, दिव्य आहे. ते सच्चिदानंद स्वरूप आहेत. अभक्त त्यांच्या ज्ञानाच्या गतिशील प्रकृतीला समजू शकत नाही, कारण ते त्यांच्या ज्ञानाच्या शाश्वत रूपापर्यंत पोहोचून संतुष्ट होतात. सर्व थोर आत्मे ज्ञानात त्यांच्या समान होण्याचे महत्वाकांक्षा धरतात. याचा अर्थ असा की इतर सर्व ज्ञान अपूर्ण, अस्थिर, मर्यादित आहे. उलट भगवंतांचे ज्ञान नित्य, स्थिर आणि अमर्याद आहे. प्रभूजी एक सेकंड, स्क्रीन थोडी. श्रील सूत गोस्वामी. हो एक श्रील सूत गोस्वामी भागवतात पुष्टी देतात की जरी द्वारकावासी जनांना त्यांचे नित्याने दर्शन होत होते, तरी त्यांची दर्शन लालसा पुन्हा पुन्हा वाढतच होती. अंतिम लक्ष्य म्हणून जीव भगवंतांच्या गुणांची प्रशंसा करू शकतात, परंतु त्यांच्या समतेचा स्तर ते कधी प्राप्त करू शकत नाही. हे भौतिक जग महत् तत्वाची निर्मिती आहे. आणि कारणावात योगा निद्रा घेणाऱ्या भगवंतांची ती स्वप्नावस्था आहे. असे असूनही सृष्टी त्यांच्या निर्मितीचा प्रत्यक्ष आविष्कार असल्याचे दिसते. याचा अर्थ असा की भगवंतांची स्वप्नावस्था देखील वास्तविक अभिव्यक्ती आहे. यामुळे प्रत्येक वस्तूला ते आपल्या नियंत्रणात राखू शकतात आणि अशा रीतीने जेव्हा कधी ते प्रकट होतात तेव्हा ते आपल्या पूर्णत्वानेच प्रकट होतात. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे या पॅरेग्राफ मध्ये भगवंतांच्या काही गुणांचं वर्णन आहे आणि विशेषतः श्रील प्रभुपादजी सांगतात की
कशा प्रकारे भक्तांनी भगवंतांच्या प्रती केलेल्या छोट्यातल्या छोट्या सेवेबद्दल पण भगवंत कृतज्ञता बाळगतात आणि त्यांना प्रतिसाद देऊ इच्छितात. म्हणजे ते कधी असं गृहीत धरत नाहीत की हे भक्त आहेत तर यांनी माझी सेवा करायलाच पाहिजे. छोट्यातली छोट्या प्रेमाने केलेली सेवा पण भगवंत, तो भक्त जरी विसरला तरी स्वतः कधी विसरत नाहीत, नेहमी कृतज्ञता बाळगतात. तर याचे पण खूप सारे सुंदर उदाहरणं आहेत. जसं की एक उदाहरण माझ्या लक्षात आलं, त्या श्यामच्या आई मूवीमध्येच एक, जी 1937 त्यावेळेसची जी आहे, त्याच्यामध्येच एक गाणं आहे ज्याच्यामध्ये ती श्यामची आई त्याला झोपी घालताना द्रौपदीचं आणि कृष्णाचं जे आदान प्रदान आहे त्याच्याबद्दल एक खूप सुंदर गाणं ऐकवते. आणि त्या गाण्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये त्या सांगतात मुलाला की कशा प्रकारे एकदा भगवंतांच्या बोटाला थोडस कट गेल्यानंतर त्या बोटातून जे रक्त निघत होतं ते थांबवण्यासाठी द्रौपदीने स्वतःच्या साडीचा फाडून एक छोटासा तुकडा भगवंतांच्या बोटाला बांधण्यासाठी दिला, जेणेकरून त्यांना ते लागलेलं थांबावं रक्त. आणि त्या आपल्या भक्तांनी केलेल्या प्रेममय कृतीच्या कृतज्ञतेच्या भावनातून नंतर द्रौपदी ज्यावेळेस अडचणीत होती, द्यूत क्रीडेमध्ये ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांनी द्रौपदीला हारले होते आणि तिला ज्या प्रकारे अपमानित करून दुःशासन हा भर राजसभेमध्ये घेऊन आला आणि ज्यावेळेस तिची डिग्निटी, तिचा जो मान सन्मान होता तो अडचणीत होता, त्यावेळेस भगवंतांनी असीमित कपड्याच्या माध्यमातून आपल्या भक्ताच्या आपल्या भक्ताच्या सन्मानाचं हे रक्षण केलं. आणि अशा प्रकारे त्या गाण्यामध्ये ती श्यामची आई आठवण काढते की कशा प्रकारे असे भगवंत जे आपल्या भक्तांनी केलेल्या छोट्यातल्या छोट्या सेवेत पण खूप व्यवस्थित प्रकारे लक्षात ठेवतात. त्याच प्रकारे आपण प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये पाहतो की प्रभू रामचंद्रांना वानर सेनेने मदत केली सीतेला शोधण्यामध्ये आणि परत आणण्यामध्ये. आणि तसं पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्र हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्यामुळे त्यांना एकाही दुसऱ्या कोणत्या व्यक्तीची किंवा जीवाची गरज नव्हती सीता मातेला शोधण्यामध्ये किंवा परत आणण्यामध्ये. परंतु त्या विशिष्ट लीलेमध्ये एका मानवरूपी अवताराची भूमिका निभावण्यामध्ये भगवंतांनी आपल्या ह्या भक्तांना, वानर सेनेला ही सेवा करण्याची संधी दिली. आणि त्या सेवेचं कृतज्ञता म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यांना वचन दिलं की पुढच्या माझ्या अवतारामध्ये, द्वापर युगामध्ये ज्यावेळेस भगवंत कृष्ण स्वतः कृष्ण रूपामध्ये अवतरले, त्यांनी त्यांचे जे वृंदावन मधले मित्र होते, मित्र म्हणजे गोप बालक नाही, मित्र म्हणजे वानर मित्र, तर त्या वानर मित्रांच्या प्रती इतक्या छान प्रकारे भगवंत आदान प्रदान करायचे की स्वतः जे लोणी चोरायचे त्या वानरांना पण हाताने प्रेमाने खाऊ घालायचे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की त्या सर्व वानरांनी सेवा अर्पण केलेली भगवंतांना आधीच्या युगामध्ये, त्रेतायुगामध्ये पण भगवंत ती सेवा विसरले नाहीत आणि पुढच्या आपल्या अवतारामध्ये निश्चित त्या भक्तांच्या प्रेमळ आदान प्रदानाच्या प्रती आपली कृतज्ञता भगवंतांनी व्यक्त केली. तर असे खूप सारे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात वामन देवांच्या आणि बली महाराजांच्या लीलेमध्ये, की सर्व जगाला वाटतं की वामन देवांनी बली महाराजांकडून 3 पदामध्ये पूर्ण अप्पर प्लॅनेटरी सिस्टीम म्हणजे वरचे लोक, खालचे लोक आणि शेवटी बली महाराजांचं डोकं हे 3रं पद पाय आपले ठेवण्यासाठी भगवंतांनी ग्रहण केले, स्वीकारले. परंतु त्या मोबदल्यामध्ये बली महाराजांना सुतल लोकामध्ये अत्यंत ऐश्वर्यशाली असं अस्तित्व देऊन स्वतः त्यांचे द्वारपाल म्हणून तिथं सेवा निभावतात वामनदेव. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की भगवंत ज्यावेळेस आपली कृतज्ञता व्यक्त करतात त्या भक्तांच्या प्रती, त्याला काही सीमा ठेवत नाहीत. की भगवंतांच्या भक्तांनी थोडीशी जरी त्यांना मदत केलेली असली किंवा सेवा केलेली असली तरी त्या सेवेच्या बदल्यामध्ये, कृतज्ञतेमध्ये भगवंत असीमित मात्रेमध्ये त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे भगवंतांचं नाव आहे भक्तवत्सल. भक्तवत्सल म्हणजे आपल्या भक्तांच्या प्रती विशेष प्रकारे प्रेमळ आहेत आणि भक्तांनी केलेली कोणतीही छोट्यातली छोटी सेवा पण भगवंत कधीच विसरत नाही.
तर आपण यासोबत आजचं जे आपली चर्चा आहे त्याचं इथे कन्क्लूड करू आणि रतिरूपा माताजी इथून आपण पुढच्या वेळेला सुरुवात करूया उपरोक्त अवस्थेत. ठीक आहे. तर कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज आज आपण केलेल्या चर्चेवर? आणि हे ज्या भगवंतांच्या गुणांचं आपण वर्णन आता पाहत आहोत, चर्चा करत आहोत, तर हे सर्व आपण नोट म्हणजे लिहून पण ठेवायला पाहिजे आणि याचं स्मरण, याच्यावर थोडं मनन पण करायला पाहिजे. कारण असं सांगितलं जातं की अशा प्रकारे गाय ज्या प्रकारे चारा खाते, गवत खाते, परंतु ज्यावेळेस शांत वेळ असतो त्यावेळेस ते जे खाल्लेलं आहे त्याचं चर्वण करत राहते, रवंथ करत राहते. तशाच प्रकारे भगवंतांच्या भक्तांनी पण आपण जे ऐकतो तर आपल्या फावल्या वेळेमध्ये थोडा रिकामा वेळ काढून त्या सर्व गुणांवर आपण मनन करायला पाहिजे, जेणेकरून आपलं शुद्धीकरण होईल. एक छोटीशी कथा सांगतो, खरी घडलेली गोष्ट, याचं शास्त्रामध्ये वर्णन आहे आणि मग आपण कन्क्लूड करू. की भक्ती रसामृत सिंधू नावाचा खूप छान पुस्तक आहे, ग्रंथ आहे, श्रील रूप गोस्वामींनी लिहिलेला. आणि त्याचं भाषांतर समरी रूपामध्ये म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये श्रील प्रभुपादांनी कॉमेंट्री दिलेली त्या भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथावर. तर त्याच्यामध्ये एक कथा सांगतात श्रील रूप गोस्वामी प्रतिष्ठानपूर गावामधल्या एका ब्राह्मणाची. तर प्रतिष्ठानपूर हे गाव म्हणजे महाराष्ट्रातलं औरंगाबादच्या जवळ, संभाजीनगरच्या जवळचं जे पैठण आहे, पैठणला नाथसागर म्हणून डॅम आहे, तर त्या पैठणची प्रतिष्ठानपूर म्हणून उल्लेख येतो. आणि त्याची कथा सांगतात रूप गोस्वामी की या प्रतिष्ठानपूरमध्ये एक ब्राह्मण होता, ज्याने की भगवंतांबद्दलच्या कथेमध्ये एकदा ऐकलेलं होतं की कशा प्रकारे भगवंत मानसरूपी सेवा पण स्वीकार करतात. मानसरूपी म्हणजे मनातून अर्पण केलेली, बाहेरच्या वस्तू उपलब्ध नसताना. तर तो ब्राह्मण एकदा विचार करतो की आपण भगवंतांना प्रत्यक्ष रूपामध्ये जर खूप चांगलं भोग बनवून अर्पण करू शकत नसेल, आपल्याकडे त्या वस्तू नसतील, तरी किमान आपण आपल्या मननाद्वारे भगवंतांवर लक्ष केंद्रित करून त्यांना एक खूप छान स्वीट राईस म्हणजे खीर अर्पण करू. आणि ती खीर बनवतात खूप छान, आणि ती खीर एका पेल्यामध्ये ठेवून ती थंड झाली आहे का हे सगळं त्यांच्या मनामध्ये मनन चालू असतं भगवंतांना अर्पण करण्यासाठी. तर थंड झाली का हे पाहण्यासाठी आपलं जे बोट आहे ते त्या खिरीमध्ये टाकतात आणि ती खीर अजून बरीच गरम असते आणि त्याच्यामुळे त्यांना बोटाला पोळतं, हे सगळं स्मरणामध्ये. परंतु त्यांनी अशा रीतीने त्यांचं जे भगवंतांवर ध्यान असतं ते भग्न होतं, संपतं आणि वैकुंठ लोकामध्ये भगवंत विष्णू जे की लक्ष्मी देवीच्या बाजूला बसलेले असतात, ते हसायला लागतात खूप जोरात. तर लक्ष्मी देवी त्यांना विचारतात की हे प्रभू काय झालं, तुम्ही का हसत आहात? तर ते म्हणतात की पृथ्वी लोकावर हा जो माझा भक्त आहे तो मला त्याच्या ध्यानामध्ये ही खीर बनवून अर्पण करत होता, परंतु ती खीर थंड झाली का नाही हे पाहताना त्याच्या बोटाला पोळालं. आणि ज्यावेळेस त्या ब्राह्मणाचं ध्यान भग्न पावलं त्यावेळेस त्यांनी पाहिलं तर बोट खरोखरच पोळून लाल झालेलं होतं. सांगण्याचा अर्थ असा की भगवंत प्रत्यक्ष रूपामध्ये तो जो भोगाची जी ऑफरिंग आहे, भोग आहे, ती स्वीकारत होते. आणि अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने केलेलं ध्यान जे आहे ते प्रत्यक्ष भोगाच्या रूपामध्ये, सेवेच्या रूपामध्ये भगवंतांनी स्वीकारलं आणि लक्ष्मी देवीला सांगितलं की या भक्ताला मी ह्याच जन्माच्या मध्ये, या जन्माच्या शेवटी भगवत धामामध्ये परत आणणार आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की प्रत्यक्ष रूपात पाहायला गेलं तर एक दमडी पैसा पण त्या व्यक्तीने खर्च केलेला नाहीये, पण त्याची क्षमता नसताना जी त्या व्यक्तीची क्षमता होती स्वतःच्या ध्यानामध्ये भगवंतांना सेवा अर्पण केली, ती सेवा पण भगवंतांनी तेवढ्याच आवडीने स्वीकारली आणि त्याला त्याचं फळ पण प्रदान करून दिलं. तर ही कथा येते भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये आणि यासोबत आपण आजचं चर्चा इथे विराम देऊ. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा संजना माताजी. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की आता आपण बघितलं ना की
भगवंत जे आहेत सत्यलोकामध्ये बली महाराजचे द्वारपाल म्हणून तुम्ही आता सांगितलं त्याचं तर तिकडे सत्यलोक बोलाय कोणतं पण जे उच्चतर लोक आहे किंवा खालचे जे पण लोक आहेत तर तिथे प्रजा वगैरे असंच आहे जसं आहे. पृथ्वीवरती आहे म्हणजे राजा हो 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 आणि भगवंतांची भक्ती वगैरे ते सर्व. हो. तर भगवंतांची भक्ती ही प्रत्येक ठिकाणी करू शकतो आपण. इनफॅक्ट त्याच्याबद्दल एक श्लोक पण आहे शिवजींचा पार्वती मातेला. ते सांगतात की नारायण परः सर्वे न कुतश्चन बिभ्यती स्वर्ग अपवर्ग नरकेशु अपि तुल्यार्थ दर्शनम. की असे भक्त स्वर्गात असू नरकात असू कोणत्या ठिकाणी असू भगवंतांची भक्तीच ही त्यांच्यासाठी सर्वस्व असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पृथ्वी लोकाच्या खालचे सर्वच लोक हे काही पापयोनी किंवा तशा प्रकारचे नरक लोक नाही आहेत. पृथ्वीच्या खाली पण काही काही लोक आहेत जिथे जे ऐश्वर्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे भगवंतांनी व्यवस्था केलेली आहे आणि त्या लोकांपैकीच एक आहे सुतल लोक. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी 14 लोक जे आपण बघितले त्याच्यामध्ये मग नर्क वेगळा आहे की याच्यामध्येच याच्यामध्येच आहे काही खालच्या लोकांमध्ये जसं पाताळ लोक वगैरे आहे. आपण एकदा इथे पाहण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर ह्या 14 लोकांचं वर्णन जसं ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हरे कृष्ण. इंटरनेट थोडस स्लो आहे इथे. हा. तर हे जे 14 लोक आहेत त्याच्यामध्ये पृथ्वी लोक हा वरून 7व्या क्रमांकावर येत होतो. पृथ्वी लोकाच्या खाली 7, पृथ्वी लोकाच्या वर 6 आणि पृथ्वी लोक ज्याला मर्त्यलोक किंवा भूलोक म्हटलं जातं तो 7वा आहे वरून पाहायला गेलं तर आणि खालून 8वा. तर याच्या खाली आपल्याला दिसतं अतल वितल सुतल. सुतल लोकामध्ये वामनदेवांचा बली महाराजांचा निवास आहे. तर जे वेगवेगळ्या प्रकारचे जे नरक लोक आहेत ते विशेषतः पाताळ लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हेलिश प्लॅनेट्स. ठीक आहे का माताजी. हो प्रभूजी धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण प्रभू. हा हरे कृष्ण. यस प्रभूजी. हे आता जे आपण 40 गुणांची चर्चा करतो हा तर ते 40 गुण हे भगवंताचे आपण जे 84 गुण समजतो त्यापैकीच आहेत की वेगळे आहेत? तुम्हाला जर त्या गुणांची लिस्ट पाहिजे ना प्रभूजी तर भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाला रेफर करा. त्याच्यामध्ये रूप गोस्वामींनी त्यांचे भगवंतांचे 84 ने 64 जे मुख्य गुण आहेत त्यांची यादी दिलेली आहे प्रभूजी तिथे. ठीक आहे. तर हे जे गुण आहेत ते पण धर्माचे तत्व अंततः भगवंतांचेच महान गुण आहेत. तसे तर गुण अनंत आहेत परंतु त्या अनंत गुणांपैकी जे 64 मुख्य आहेत त्यांची यादी भक्ती रसामृत सिंधू मध्ये दिली. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून हरे कोणाचं कृष्ण प्रभूजी. हा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी तर गोलोक चार्ट आहे ना हा दुसरा गोलोक चार्ट ज्याच्यात गोलोक वृंदावन दाखवलेलं आहे आणि मग खाली ब्रह्मांड दाखवलेलं आहे हा ज्याच्यात ते 7 आवरणं दाखवलेली आहे. हा तर त्याच्यात ते सदाशिव लोकाचा जो पार्ट आहे ना तो कळला नाही मला. जरा ते सांगता का. सदाशिव लोक. हा. तर आध्यात्मिक जगामध्ये सदाशिव म्हणजे जे 11 रुद्र आहेत त्यांचे जे स्त्रोत आहेत ते सदाशिव आहेत आणि त्यांचा जो निवास आहे आध्यात्मिक जसे पृथ्वीवर आपण पाहतो की भौतिक जगामध्ये पण सर्व जे प्लॅनेट्स आहेत ते सगळे काही नश्वर नाही आहेत. इथे पण काही प्लॅनेट्स आहेत जे आध्यात्मिक जगातल्या ग्रहांचं किंवा आध्यात्मिक जगातल्याच लोकांचं एक परावर्तित रूप आहेत जे की
शाश्वत आहे. उदाहरणार्थ पृथ्वीवरचा श्वेतद्वीप ज्याच्यावर क्षीरोदक्ष विष्णू निवास करतात, त्याच प्रकारे मथुरा असो, वृंदावन असो, किंवा शिवजींचा जे रेसिडेन्स जे आहे कैलाश, तर ते पण शाश्वत आहे भौतिक जगात आढळून पण. त्याच प्रकारे ह्या सर्व लोकांचे जे आध्यात्मिक जगात मूळ रूप आहे ते सदाशिव यांचं रूप आहे. तो विशेष जो कैलाश त्यांचा जो राहण्याचं ठिकाण आहे, लोक आध्यात्मिक जगतात आहे आणि भौतिक जगात त्याचं परिवर्तित रूप आहे. ठीक आहे माताजी. त्याच प्रकारे बाकीच्या भगवंतांच्या अवताराचे पण वेगवेगळे ठिकाण आहेत. जसं प्रभू रामचंद्र हे अयोध्येमध्ये साकेतमध्ये राहतात. हा, अशा श्री चैतन्य महाप्रभूंचं नवद्वीप आहे. त्याच प्रकारे नरसिंह देवांचा पण वेगळा तिथं लोक आहे. तर हे सगळे शाश्वत लोक आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर याच लोकांचं आपल्याला परावर्तित रूप काही प्रमाणामध्ये काही प्लॅनेट्सच्या रूपामध्ये भौतिक जगतात पण दिसतं, जे की ऍडमिनिस्ट्रेशनसाठी ज्यावेळेस ह्याचा प्रलय होतो ते शाश्वत ठिकाण हे भगवंतांच्या आध्यात्मिक जगतामध्ये त्याच्या शाश्वत रूपामध्ये राहतं आणि पुन्हा निर्मिती झाल्यावर पुन्हा डेप्युटेशन बेसिसवर भौतिक जगतामध्ये राहतात. हरे कृष्ण. अजून हरे कुणाला कृष्ण प्रभूजी, हे भुवर लोक जे म्हटलंय, राक्षसाज आणि घोस्ट, ते पृथ्वीच्या वरती आणि ते वरच्या ह्याच्यावरती आहे. मग ते कसं आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण आता काही थोड्या वेळापूर्वी उदाहरणांमध्ये पाहिलं की सगळेच असुर कुळामध्ये जन्मलेले म्हणजे काही राक्षस नाही, त्याच्यामध्ये काही काही महान पण आहेत. जसे बली महाराज असुर कुळामध्ये जन्मले, प्रल्हाद महाराज जन्मले, वृत्रासुर वगैरे. तर ज्या प्रकारे सगळेच खालचे लोक हे हेलिश प्लॅनेट नाहीत, तसे सगळे वरचे लोक पण काही ट्रान्सिडेंटल किंवा दिव्य लोक हे नाहीयेत. तर काही काही त्याच्यातले पण उच्च स्तरावरचे त्या कुळामध्ये जन्मून पण उच्च स्तरावर आहे, तर त्यांच्यासाठी तो भुवर लोक आहे. आणि स्वर्गलोक पण त्यांच्यावर. तर ह्या राक्षसाच्या कुळामध्ये पण काही महान जीव आपल्याला पाहायला मिळतील, भगवंतांचे भक्त. आणि स्वर्गलोकामध्ये पण काही असे पाहायला मिळतील जे की भौतिक आनंद उपभोगाला आसक्त आहे. ठीक आहे माताजी. जर खरेच जर श्रेष्ठ म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पण खूप अत्यंत प्रगत वगैरे असे जे जीव आहेत, श्रील प्रभुपादजी सांगतात की वरचे जे 4 आहेत ना टॉप, सत्यलोक, तपलोक, जनलोक आणि महरलोक, याच्यामध्ये खरोखरच म्हणजे महान योगीज आणि भक्तीमध्ये पण ऍडव्हान्स असे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेषतः सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक ज्याला म्हटलं जातं. आपण भाग्यवान आहोत की आपले जे सध्याचे ब्रह्म आहेत ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. तर ज्यावेळेस ह्या भौतिक जगाचा पूर्ण प्रलय होतो, ब्रह्माजींचं पूर्ण आयुष्य संपतं, त्यावेळेस ते या वरच्या लोकातील जे शुद्ध झालेले भक्त आहेत त्यांना पण भगवत धामामध्ये आपल्यासोबत घेऊन जातात. ठीक आहे माताजी. ओके प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. अजून काही कुणाचा प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी? ठीक आहे. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि कृष्णा विलिंग आपण या शनिवारी भेटूया. वामच्या कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे प्रभूजी कृष्ण. सादर प्रणाम. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सादर प्रणाम हरे प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सादर प्रणाम. हरे